भारतात जन्म, मुंबईत क्रिकेट, पण सध्या जर्सी यूएसएची. भारतात पर्याय असलेले हे खेळाडू यूएसए मध्ये कसे बनले मॅच विनर्स? हरमित सिंग अंडर 19 वर्ल्ड कप विजेता असूनही भारतात मागे का पडला? आणि सौरभ नेत्रवालकर भारतीय संघाचा 2010 चा अंडर 19 चा वेगवान गोलंदाज असूनही संघाबाहेर कसा पडला? हे तीनही भारताचे खेळाडू आणि आता भारताच्याच विरोधात खेळणार आहे. कोण आहेत हे तीन खेळाडू आणि त्यांनी यूएसए कडून खेळण्याचा निर्णय का घेतला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून पाहूया. भारतीय क्रिकेट म्हणजे संधीचं स्वप्न, पण त्याच वेळी ती एक प्रचंड स्पर्धेची रणभूमीही असते. दरवर्षी हजारो खेळाडू रणजी, IPL खेळतात, पण राष्ट्रीय संघात पोहोचणाऱ्यांची संख्या ही मोजकीच असते. या गर्दीत काही खेळाडू हरवतात, काही थांबतात, काही वेगळा मार्ग निवडतात. हरमित सिंग, सौरभ नेत्रवालकर आणि शुभम रांजणे हे तिघेही महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीत घडलेले खेळाडू. एकेकाळी भारतीय क्रिकेटच्या दारात उभे असलेले हे तिघेही आज यूएसएच्या जर्सीमध्ये T20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहे. हा प्रवास फक्त क्रिकेटचा नाहीये, तर स्वप्न, संघर्ष आणि धाडसी निर्णयांचा आहे. हरमित सिंग हा भारतीय क्रिकेटमध्ये बालवयातच चर्चेत आलेला खेळाडू होता. 2012च्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि त्यावेळी त्याच्याकडे भविष्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. डावखुराप फलंदाज, फिरकी गोलंदाज अशी त्याची ओळख होती. त्याने मुंबईच्या रणजी संघासाठीही सामने खेळलेत, मात्र मुंबई सारख्या संघात स्थान टिकवणं हे सर्वात कठीण असतं. स्पर्धा, सातत्याचा अभाव आणि मर्यादित संधी यामुळे हरमित सिंग हळूहळू चित्रातून बाहेर पडत गेला. IPL मध्येही त्याला फार काळ संधी मिळाली नाही. अखेर 2019च्या सुमारास त्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि तिथल्या क्रिकेट व्यवस्थेत स्वतःला पुन्हा उभं केलं. सौरभ नेत्रवालकरची कथा थोडी वेगळी पण तितकीच वास्तववादी आहे. तो मुंबईच्या रणजी संघासाठी खेळलेला एक गुणवत्तापूर्ण डावखुरा वेगवान गोलंदाज होता. अंडर 19 मध्ये तो भारताचा एक भागही होता. वेग, स्विंग, शिस्तबद्ध लाईन लेंथ यामुळे त्याच्याकडे भविष्यातील आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून पाहिलं जात होतं. पण त्याच काळामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांची नवी चेहरे आले. एकाच वेळी अनेक नावं पुढे आली आणि नेत्रवालकर मागे पडला. आणि त्याच वेळी त्याने शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि अमेरिकेत इंजिनियर म्हणून करिअर सुरू केलं. क्रिकेट पूर्णपणे सोडण्याऐवजी त्याने अमेरिकेतच खेळ सुरू ठेवला आणि हळूहळू यूएसएच्या संघाचा कणा बनला. आज तो यूएसएच्या संघाचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. शुभम रांजणे हा अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्या सोबतही मुंबई रणजी संघाचा एक भाग होता. तसेच शुभम हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात होता. मधल्या फळीत फलंदाजी, ऑफ स्पिन आणि उत्तम फिल्डिंग ही त्याची ताकद. पण मुंबईच्या संघात टिकण्यासाठी फक्त चांगलं असणं पुरेसं नसतं, तर सातत्याने मॅच विनर असावं लागतं. मर्यादित संधी, सतत बेंचवर असणं आणि करिअर ठप्प होण्याची भीती यामुळे त्यानेही अमेरिकेचा मार्ग निवडला. तिथे त्याला नियमित क्रिकेट, स्पष्ट भूमिका आणि संघात महत्त्व मिळालं. या तिघांनीही भारत सोडण्यामागचं एकच कारण होतं, संधी. भारतात गुणवत्ता असूनही संधी मिळेलच याची खात्री नसते. अमेरिका मात्र क्रिकेट वाढीच्या टप्प्यात असल्यामुळे अनुभवी आणि प्रशिक्षित खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होते. त्यामुळे भारतामध्ये जे पर्याय होते ते अमेरिकेत मुख्य खेळाडू बनले. हरमित सिंगला भारत सोडून यूएसए कडून खेळताना आता साधारण 5-6 वर्ष झाली. सौरभ नेत्रवालकर आणि शुभम रांजणे यांनाही जवळपास तितकाच कालावधी झालाय. T20 वर्ल्ड कप साठी यूएसए संघात निवड झाल्यावर या तिघांची प्रतिक्रिया भावनिक होती. अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली, भारताविरुद्ध नाही तर स्वतःसाठी खेळायचंय. आपली ओळख, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारतात या निर्णयावर फारसा मोठा वाद झाला नाही, कारण हे खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघाचा भाग कधीच नियमित नव्हते. काही चाहत्यांनी देश बदलला अशी टीका केली आहे, पण बहुसंख्य क्रिकेट प्रेमींनी त्यांच्या निर्णयाकडे वास्तववादी नजरेने पाहिलंय. मग प्रश्न उरतो, भारत सोडून त्यांनी चूक केली की बरोबर? उत्तर काळानं दिलंच आहे. भारतात राहिले असते तर कदाचित हे रणजीपुरतच मर्यादित राहिले असते. आज मात्र ते T20 वर्ल्ड कप खेळत आहे, जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करत आहे. यावर्षी भारतातच T20 वर्ल्ड कप होत असताना भारतीय भूमीवर भारतीय क्रिकेट संस्कार होऊन यूएसएच्या जर्सीत खेळणं हा एक वेगळाच भावनिक क्षणच आहे. त्यांचा भारतातील परफॉर्मन्स कसा राहील हे मैदानच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, हरमित सिंग, सौरभ नेत्रवालकर, शुभम रांजणे हे आज अमेरिकेच्या क्रिकेटचे चेहरे आहेत, पण त्यांची मुळे ही अजूनही भारतीयच आहे. ही कथा देश बदलण्याची नाही तर स्वप्न जिवंत ठेवण्याची आहे.